शुक्ल प्रतिपदेला सुरू होणाऱ्या बहुतेक नवरात्रांपेक्षा शाकंभरी नवरात्री ही अष्टमी तिथीला सुरू होऊन शाकंभरी पौर्णिमेला समाप्त होते. देवी शाकंभरीला बनशंकरी या नावानेही ओळखले जाते. हा उत्सव कधी 7, 8 तर कधी 9 दिवस चालतो. देवी शाकंभरी ही मा भगवतीचा सौम्य अवतार आहे. शाकंभरी या शब्दाचा अनुवाद भाज्यावाहक असा होतो, जो पोषण आणि भरणपोषणाचे प्रतीक आहे. शाकंभरी नवरात्रीचा कळस हा पौष पौर्णिमेला होतो, ज्याला शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी जयंती म्हणूनही ओळखले जाते, जे देवी शाकंभरीच्या अवताराच्या दिवसाचे प्रतीक आहे. यंदा 2026 मधील शाकंभरी पौर्णिमा ही शुक्रवार 2 जानेवारी 2026 रोजी संध्याकाळी 6:53 सुरू होऊन पौर्णिमा समाप्ती ही 3 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:32 होईल. उदय तिथीनुसार शाकंभरी पौर्णिमा ही शनिवार 3 जानेवारी रोजी पाळली जाईल. देवी शाकंभरी ही निसर्ग मातेच्या विपुलतेचे प्रतीक म्हणून पूजनीय आहे. तिला भाज्या आणि फळाने सजविलेले चित्रण केले आहे, जे प्रजनन क्षमता आणि समृद्धीचे प्रतीक आहे. केवळ शेतीच्या समृद्धीसाठीच नव्हे, तर एकूण कल्याण आणि पोषणासाठी देखील तिचे आशीर्वाद मागितले जातात. हा सण पावसाळ्याच्या प्रारंभाशी जुळतो आणि पेरणीच्या हंगामाची सुरुवात दर्शवितो. भक्त विविध विधी, प्रार्थना आणि उपवास करून देवी शाकंभरीचा सन्मान करतात. भरपूर पीक मिळावे यासाठी तिच्या आशीर्वादासाठी फळे, भाज्या आणि धान्य अर्पण केली जातात. शाकंभरी देवीला निसर्गाची देवी मानली जाते. पृथ्वीवरील दुष्काळ आणि अन्नटंचाई दूर करण्यासाठी देवी दुर्गेने शाकंभरी म्हणून अवतार कसा घेतला याचे वर्णन शास्त्रांमध्ये केले आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी सतीचे शिर हे शाकंभरी मंदिरात पडले. मा शाकंभरी देवीची 3 प्रमुख शक्तिपीठेही आहेत. राजस्थानमधील सीकरमधील सकराई माताजी मंदिर, सांबार तलावाजवळील शाकंभरी धाम आणि उत्तर प्रदेशातील मेरठजवळ सहारनपूरपासून 40 किलोमीटर अंतरावर असलेले शाकंभरी देवी मंदिर. शाकंभरी नवरात्रीला राजस्थान, उत्तर प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तमिळनाडूच्या काही भागांमध्ये लोकप्रियता आहे. कर्नाटकात शाकंभरी देवी ही बनशंकरी देवी म्हणून पूजली जाते आणि नवरात्रीच्या काळात बनादा अष्टमीचे पालन करणेही महत्त्वाचे आहे. शाकंभरी देवी ही नैसर्गिक आपत्तींना दूर करते. सर्व प्राण्यांना अन्न व आरोग्य प्रदान करणाऱ्या मातेला अन्नपूर्णा स्वरूप म्हणून ओळखले जाते. या दिवशी भक्तिभावाने तिची पूजा केल्याने घरात धन, अन्न आणि समृद्धी वाढते. या दिवशी तिची विशेष सेवा केल्याने अन्नाची भांडी कधीही रिकामी होत नाहीत अशी श्रद्धा आहे. या पौर्णिमेला दानधर्मालाही तितकेच महत्त्व आहे. या दिवशी अन्न, फळे किंवा वस्त्र दान केल्याने अनेक पुण्य प्राप्त होते. एखाद्याच्या भूतकाळातील कर्माचे पाप कमी होते आणि जीवनात शुभ फळेही मिळतात. देवी शाकंभरीला प्रसन्न करण्याचा हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम मार्ग मानला जातो.